हॅलो एव्हरीवन, कोड विभागेशमध्ये तुमचं स्वागत आहे. काल आपण पाहिलं लेक्चर फर्स्टमध्ये बेसिक्स ऑफ टीचिंग पाहिलं आपण. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जरा थोडंसं मूव ऑन होऊया. आपल्याला आज पाहायचं आहे लेवल ऑफ लर्निंग. ठीक आहे, काल टीचिंगच्या लेवल्स पाहिल्या, आज आपल्याला लर्निंगचे लेवल्स पाहिजे आहे. त्यामध्ये जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे ब्लूम्स टॅक्सॉनॉमी. यावर खूप क्वेश्चन विचारले जातात, म्हणजे खूपदा विचारले आहेत. तर ते पाहूया. लेवल्स ऑफ लर्निंगमध्ये ब्लूम्स टॅक्सॉनॉमी हा टॉपिक घेतलेला आहे. तर काय इंट्रोडक्शन सांगते तुम्हाला. ब्लूम्स टॅक्सॉनॉमी इज अ फ्रेमवर्क डेव्हलप बाय बेंजामिन ब्लूम टू क्लासिफाय एज्युकेशनल लर्निंग ऑब्जेक्टिव्ह. इट वॉज लेटर रिवाइज बाय अँडरसन अँड क्रॅथहोल. ठीक आहे, त्याने काय केलेलं आहे, आधी डेव्हलप केली होती बेंजामिन ब्लूमने. काय केलं होतं म्हणून ब्लूम त्याचं नाव आहे, म्हणून या टॅक्सॉनॉमीला ब्लूम टॅक्सॉनॉमी म्हणतात. ठीक आहे, आणि ते क्लासिफाय काय केलं, एज्युकेशनल लर्निंग ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते क्लासिफाय केलं. ठीक आहे, इट वॉज लेटर रिवाइज बाय अँडरसन अँड क्रॅथहोल 2001 मध्ये त्याने रिवाइज केली या ब्लूम टॅक्सॉनॉमीला. ठीक आहे, तर त्याचे कंटेंट्स काय ते पाहूया. फर्स्ट आहे रिमेंबर. रिमेंबर काय आहे, तुम्हाला रिमेंबर करायचे, कोणत्या गोष्टी रिकॉग्नाइज करायचे, रिकॉर्डिंग करायचे, फॅक्ट्स. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला डिफाईन केली जाते एखादी गोष्ट, ती तुम्हाला रिमेंबर करायची, रिकॉल करायची. नेक्स्ट लेवलला जाता तुम्ही तेव्हा अंडरस्टँडिंग लेवल. तुम्हाला जे काही डिफाईन केलेलं आहे, तुम्ही रिमेंबर केले, रिकॉग्नाइज केले, त्याला तुम्हाला अंडरस्टँड करून घ्यायचं त्या फॅक्टला. ठीक आहे, नेक्स्ट इथे तुमची अप्लाय लेवलला काय करायचं, तुम्हाला अप्लाय द फॅक्ट्स अँड रूल कन्सेप्ट अँड आयडियाज. ठीक आहे, तुम्ही आता रिकॉग्नाइज केलं, अंडरस्टँड केली ती गोष्ट, आता तुम्हाला काय करायची, अप्लाय करायची आहे. ठीक आहे, नेक्स्ट ज्यावेळेस तुम्हाला येते अप्लाय केल्यानंतर तुम्हाला काहीतरी ॲनालाइज करायचं की आता काय होतंय. ठीक आहे, ब्रेकिंग डाऊन इन्फॉर्मेशन इंटू कंपोनंट्स पार्ट्स. तुम्हाला काहीतरी ॲनालाइज करायचं त्या गोष्टीमधून जे तुम्ही अप्लाय केलेलं होतं त्यामध्ये. ओके, ॲनालाइज झाल्यानंतर तुमची नेक्स्ट स्टेप येते, नेक्स्ट लेवल येते इव्हॉल्युएट. काहीतरी इव्हॉल्युएट करायचं आहे तुम्हाला, जजिंग द व्हॅल्यू ऑफ इन्फॉर्मेशन और आयडिया. तुम्ही जे काही शिकता तसं इव्हॉल्युशन म्हणजे तुमचे असेसमेंट असतं, बरोबर. तुम्ही रिमेंबर केलं, अंडरस्टँड केलं, अप्लाय केलं, ॲनालाइज केलं. आता इव्हॉल्युशनमध्ये काय येतं, तुमचे असेसमेंट टेस्ट येतात, इथं तुमचं इव्हॉल्युशन होतं. त्यानंतर येतं क्रिएट, कंबायनिंग पार्ट्स टू मेक अ न्यू होल. इथे काहीतरी क्रिएट होतं, तुम्हाला काहीतरी मिळतं. ओके, दिस आर द लेवल्स ऑफ लर्निंग फेज. ठीक आहे, नेक्स्ट आहे ही टॅक्सॉनॉमी त्याच्यासाठी काय युजफुल आहे, हेल्पफुल आहे ते सांगते. सेट ऑफ लर्निंग ऑब्जेक्टिव्ह. सेट ऑफ लर्निंग ऑब्जेक्टिव्ह आहे डिझाईन टीचिंग स्ट्रॅटेजी, फ्रेम क्वेश्चन्स अँड असाइनमेंट. तर टीचरसाठी काय यूज होतो याच्यात, की तुम्ही कोणत्या फेजमध्ये आता रिमेंबरमध्ये आहात, अंडरस्टँडिंगमध्ये आहात, अप्लायमध्ये आहात. ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन अँड असेसमेंट असा शब्द येईल, असं लेटर्स तुम्हाला सापडतील, वर्ड सापडतील, त्यावेळेस तुम्ही कोणत्या लेवलकडे जाल, तुम्हाला इव्हॉल्युएटमध्ये येणार. ही लेवल इव्हॉल्युएटमध्ये कॅल्क्युलेट केली जाते ज्यावेळेस क्वेश्चन अँड असेसमेंट येतात. ठीक आहे, टीचिंग स्ट्रॅटेजी, ह्या टॅक्सॉनॉमीवरून टीचिंग स्ट्रॅटेजी ठरवली जाते, लर्निंग ऑब्जेक्टिव्ह ठरवले जातात. ठीक आहे, तर हे आहे हेल्पफुल फॉर टीचर्स. यामध्ये काहीतरी डोमेन्स आहेत, 3 डोमेन्स आहेत. तर 3 डोमेन्स कोणते कोणते, तर कॉग्निटिव्ह डोमेन्स, त्यानंतर आहे तुमचं अफेक्टिव्ह डोमेन्स अँड सायकोमोटर डोमेन्स. इथे कॉग्निटिव्ह डोमेन्समध्ये काय होतं, तर फोकस. ठीक आहे, फोकस केलं जातं नॉलेज अँड इंटेलेक्च्युअल स्किल्सवर. तुमचं नॉलेज अँड इंटेलेक्च्युअल स्किल्स म्हणजे तुमचं नॉलेज किती आहे, तुम्ही फोकस किती करताय. मोस्ट इम्पॉर्टंट क्लासरूम टीचिंगमध्ये असतं. याच्यात एवढे जे लेटर्स वर्ड्स येतील ना तुमच्या जेव्हा क्वेश्चनमध्ये, दॅट टाईम एनीवन आस्किंग टू यू विच डोमेन दिस फॉर यू, तर कॉग्निटिव्ह डोमेन तुम्ही असं सांगू शकता. तुम्हाला याच्याबद्दल विचारलं नॉलेज काय, इंटेलेक्च्युअल वर्ड आला आहे. ठीक आहे, तर त्यावेळेस तुम्ही कॉग्निटिव्ह डोमेन आपण आन्सर करायचं आहे. इथे येते थिंकिंग लेवल. थिंकिंग लेवल तुमची चेक केली जाते कॉग्निटिव्ह डोमेनमध्ये. नेक्स्ट डोमेन आहे तुमचं अफेक्टिव्ह डोमेन. ठीक आहे, फिलिंग्स, ॲटिट्यूड्स, व्हॅल्यूज, इमोशन्स, ह्या सगळ्या गोष्टी कुठे येतात, अफेक्टिव्ह डोमेनमध्ये. किती ॲटिट्यूड आहे,
किती व्हॅल्यूज आहेत, इमोशन्स काय आहेत, तुमचा मीन्स याचा मिनिंग काय होतं की तुमचा एक पर्टिक्युलर टॉपिक आहे, कोणताही असो, सायन्स असो, मॅथ्स असो, प्रत्येकाला प्रत्येक टॉपिक इझी जातो असं नाही. काहींना मॅथ आवडतं, काहींना सायन्स आवडतं. मग माझा मॅथमध्ये इंटरेस्ट नाही आहे, माझा सायन्समध्ये इंटरेस्ट नाही आहे. ओके, असे टॉपिक्स असतात की मला हा सब्जेक्ट इंटरेस्टेड वाटत नाही, त्यामुळे मला आवडत नाही, किंवा तो अफेक्ट करतो, तुमच्या लर्निंग फेजला अफेक्ट करतो. मोटिवेशन, तुम्हाला कोणी मोटिवेटच नाही केलं त्या सब्जेक्ट रिलेटेड. मॅथमॅटिक्स इज व्हेरी इझी सब्जेक्ट, पण बऱ्याच जणांचं असतं की मला मॅथ खूप आवडतं, मला खूप भीती वाटते मॅथची, तर तुम्हाला कोणी मोटिवेट केलं नाही, तर तुमच्या मोटिवेशन नसल्यामुळे तुमचा तो अफेक्ट करेल. तो मोटिवेशन नसल्यामुळे तुमच्या त्या सब्जेक्टवर अफेक्ट होतो, म्हणजे तुमच्या लर्निंग फेजवर अफेक्ट होतो. ॲप्रिसिएशन, तुम्ही करताय, तुम्ही खूप छान मार्क्स मिळवत आहे आणि नोबडी इज ॲप्रिसिएशन टू यू, तर तुमचं ॲप्रिसिएशनच होत नाही आहे, तर त्यावेळेस काय होतं, तो अफेक्ट करतो, तो पार्ट तुमच्या लर्निंग फेजला अफेक्ट करतो. म्हणजे प्रत्येकाचंच होतं असं नाही, पण बरेचसे स्टुडंट्स असतात त्यांच्यावर अफेक्ट केलं जातं. ओके, तर नेक्स्ट आहे आपला सायकोमोटर डोमेन्स. ओके, इथे काय होतं, डुईंग, काहीतरी ॲक्च्युअल केलं जातं, फिजिकल स्किल्स असतात यामध्ये. फिजिकल स्किल्स आणि ॲक्शन्स हे 2 वर्ड्स जिथे येतील त्यावेळेस तुम्ही सायकोमोटर डोमेन आन्सर करायचं आहे. एक्झाम्पल काय आहे त्याचे, रायटिंग, ड्रॉइंग, परफॉर्मिंग, एक्सपेरिमेंट्स, ते प्रोजेक्ट्स करताय, तर हे फिजिकली तुम्ही काहीतरी अप्लाय करताय, सगळ्या गोष्टी शिकलायत, तुम्ही नॉलेज घेतले, ठीक आहे, क्लासरूममध्ये तुम्ही नॉलेज घेतलं, त्यानंतर तुम्ही ज्या गोष्टी अप्लाय करायच्या आहेत त्यावेळेस ते येतं सायकोमोटर डोमेनमध्ये, डुईंग. ओके, कॉग्निटिव्ह डोमेनमध्ये आपण पाहिलं थिंकिंग, इथे थिंकिंग केली जाते. अफेक्टिव्ह डोमेनमध्ये फिलिंग्स येतात, त्यामध्ये इंटरेस्ट, मोटिवेशन अँड ॲप्रिशिएशन वर्ड्स लक्षात ठेवायचे. आणि सायकोमोटर डोमेनमध्ये डुईंग. ओके, इथे द रायटिंग, ड्रॉइंग, परफॉर्मिंग अँड एक्सपेरिमेंट्स अँड प्रोजेक्ट्स. ओके, दिस वर्ड्स आर कमिंग दॅट टाइम यू कॅन से सायकोमोटर डोमेन. ओके, सो नेक्स्ट आपण रिअल लाईफ एक्झाम्पल पाहूया. ह्या आपली जी टॅक्झॉनॉमी आहे, ही लेवल्स जे आहेत ते, त्याचं रिअल लाईफ एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी काय, तर फोटोसिंथेसिस तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर डिफाईन फोटोसिंथेसिस रिमेंबरमध्ये पार्ट येतो त्याचा, ठीक आहे. डिफाईन फोटोसिंथेसिस रिमेंबर. अंडरस्टँडमध्ये काय होतं, एक्सप्लेन द प्रोसेस. तर फोटोसिंथेसिसची डेफिनेशन घेतली, रिमेंबर केली, लक्षात ठेवायची आहे. ॲक्च्युअल फोटोसिंथेसिस प्रोसेस काय होते ही अंडरस्टँड करावी लागते, ठीक आहे, की यानंतर हे, यानंतर ती फेज असते, ही अंडरस्टँड करण्याची गोष्ट आहे. त्यानंतर अप्लाय केलं जातं. ड्रॉ अँड लेबल द डायग्रॅम. इथे काय करतो आपण, फोटोसिंथेसिस प्रोसेस लक्षात आली, आता आपल्याला ड्रॉ करायची, लेबल करायचे डायग्राम्स, ठीक आहे. नेक्स्ट पार्ट येतो तुमचा ॲनालाइज. कम्पेअर फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन. कुठं तरी ॲनालाइज करायचं तुम्हाला, कोणाशी तरी कम्पेअर करायचे, हा पार्ट झाला ॲनालाइजचा. इव्हॉल्युएट, जज इम्पॉर्टन्स ऑफ फोटोसिंथेसिस फॉर लाईफ. तुम्ही इम्पॉर्टंट काय करता, फोटोसिंथेसिसचं रिअल लाईफ, तुमच्या लाईफमध्ये काय मीन्स आहे, हे इव्हॉल्युशन केलं जातं, ठीक आहे. अँड देन क्रिएट, design and experiment to show photosynthesis. Design and experiments to show photosynthesis. इथे येतो तुमचा ॲक्च्युअल प्रोजेक्ट्स. ॲक्च्युअल तुम्ही एक्सपेरिमेंट करून दाखवताय की फोटोसिंथेसिस कसं वर्क होत आहे, दॅट इज द क्रिएशन. ओके, हे टॉपिक्स आहेत, यावर तुम्हाला लक्षात कशाचं, RUAAEAC, ठीक आहे. तर रिमेंबर, अंडरस्टँड, अप्लाय, अनालाइज, इव्हॅल्युएट, क्रिएट इझिली लक्षात राहू शकतात, ठीक आहे. शॉर्ट ट्रिक्स मी सांगेल तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओमध्ये. तर नेक्स्ट आपण क्वेश्चन पाहूया. याच्यावर काय क्वेश्चन विचारले गेले, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ कॉग्निटिव्ह डोमेन इन ब्लूम्स टॅक्सॉनॉमी. ओके, रिवाइज्डमध्ये, ओल्ड नाही, रिवाइजमध्ये पाहतोय आपण फक्त. तर कोणती आहे पहा. नॉलेज स्टार्टिंगला आहे, नो, आपण पाहिलं वरती. रिमेंबर स्टार्टिंगला आहे, देन अंडरस्टँडिंग आहे, अप्लाइंग आहे, ॲनालायझिंग, इव्हॉल्युटिंग अँड देन क्रिएटिंग. सो आन्सर इज बी.
Which level of Bloom taxonomy involves breaking material into parts to understand? कशामध्ये येतो? Levels of Bloom taxonomy involves breaking material into parts to understand. तुम्हाला ब्रेक केलं जातं, तिथं ॲनालायझिंग केलं जातं. त्या ठिकाणी तुम्हाला दोन गोष्टी असतात, तिथं ब्रेक करून त्या पार्ट्समध्ये डिवाइड करून अंडरस्टँड करावं लागतो तो स्ट्रक्चर. त्यासाठी कोणती फेज येते? ॲनालायझिंग. विच फेज इज कमिंग हिअर? ॲनालायझिंग. सो आन्सर इज ॲनालायझिंग. बी ऑप्शन. जस्टिफाय युअर आन्सर टाईप क्वेश्चन्स बिलॉंग्स टू विच लेवल? जस्टिफाय युअर आन्सर टाईप क्वेश्चन्स बिलॉंग्स टू विच लेवल? तर तुम्हाला काहीतरी जस्टिफाय करायचं आहे, आता इव्हॅल्युएट करायचं ना, तो म्हणजे तुम्हाला टाईप ऑफ क्वेश्चन बिलॉंग्स टू विच लेवल, तुमची अंडरस्टँडिंग किती झाली हे मला इव्हॅल्युएट करायचं, मला चेक करायचं. त्यावेळेस काय करणार मी? या लेवल येणार, इव्हॅल्युएटिंग. सो आन्सर इज सी. नेक्स्ट क्वेश्चन इज which of the following domains are related to attitude, value and motivation? सिम्पल. आपण पाहिलं वरती अफेक्टिव्ह डोमेनमध्ये येतं फिलिंग्स. ओके, फिलिंग्स येतात ना. कॉग्निटिव्ह डोमेन, लर्निंग, सायकोमोटर डोमेन अँड अफेक्टिव्ह डोमेन. सो आन्सर इज अफेक्टिव्ह डोमेन्स. हिअर कमिंग्स feelings means attitude, value and motivations. Okay. Next question is which of the following domains are related to physical and technical skills? लगेच लक्षात यायला पाहिजे. सायकोमोटर, क्रिएटिंग फील्ड्स, इथे आपण काहीतरी करतोय. ओके, सो आन्सर इज सायकोमोटर डोमेन्स. सिम्पल लर्निंग डोमेन नाही आहे, कॉग्निटिव्ह नाही, अफेक्टिव्ह नाही. अफेक्टिव्हवरती पहिला आपण आता फिलिंगमध्ये येतो. ओके, सो these are questions, some related taxonomy. Okay, we'll see next topics in next video. Thank you so much for this. Do like, share and subscribe.